नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता 4थी विषय गणितमधील संख्यांचा चढता व उतरता क्रम यावर आधारित स्वाध्याय. पहा, स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे, खालील संख्यांचा चढता क्रम व उतरता क्रम लावा. संख्या आहेत 2537, 4537, 3537. चढता क्रम लावताना प्रथमतः आपल्याला सर्वात लहान संख्या घ्यावी लागेल. आता इथे हजार स्थानचा विचार करता 4 ही संख्या सर्वात मोठी आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान 3 आहे आणि त्याच्यापेक्षा लहान 2 आहे. म्हणून सर्वात लहान संख्या येणार 2537, त्यापेक्षा मोठी 3537 आणि त्यापेक्षा मोठी 4537. आता याचंच उतरत्या क्रमाने यायचं. सर्वात मोठी संख्या आधी 4537, 3537 आणि 2537. आता दुसरी संख्या आहे 5472, 6792, 4392. त्यातला हजार स्थानचा अंक 5, 6 आणि 4. आता यातला सर्वात लहान अंक आहे 4, 4392. नंतर येणार 5472, त्यानंतर येणार 6792. आता उतरता क्रम 6792, 5472 आणि 4392. आता पहा, इथे पण हजार स्थानी 4, 3 आणि 7 आहे. मग सगळ्यात छोटी कोणती येणार 3005, नंतर येणार 4005, नंतर येणार 7005. इथे येणार उतरता क्रम 7005, 4005 आणि 3005. आता प्रश्न दुसरा आहे, तुमच्या मनाने कोणत्याही 4 अंकी 3 संख्या घ्या. त्या चढत्या व उतरत्या क्रमाने. 4 अंकी संख्या सांगितल्यात, आपण घेऊया 6281, 3540 आणि 2150. आता या उतरता क्रम आधी विचारला आहे, मग हा सगळ्यात मोठी संख्या येणार 6281, मग येणार 3540, 2150. चढता क्रमला काय येणार मग सर्वात लहान आधी 2150, 3540 आणि 6281. इथे पण संख्या घेऊया, तर घेऊया 4651, 2166 आणि 5844. आता सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे 5844. नंतर आहे 4651, त्याच्यानंतर आहे 2166. आता इथं आपल्याला चढता क्रम सर्वात लहान आधी 2166, 4651 आणि 5844. आता पहा, प्रश्न तिसरा आहे, खालील सारणीत महाराष्ट्रातील काही स्थाने व त्यांची समुद्र सपाटीपासूनची उंची दिलेली आहे. त्या उंचीचा चढता व उतरता क्रम लावा. आता स्थाने कोणकोणती दिली आहेत, साल्लेर, त्याची उंची आहे 1567 मीटर. राजगड 1395 मीटर. कळसुबाई 1746 मीटर. पन्हाळा 1100 मीटर. नाणेघाट 860 मीटर. सप्तशृंगी 1416 मीटर. महाबळेश्वर 1488 मीटर. चिखलदरा 1115 मीटर. हरिश्चंद्रगड 1424 मीटर. तोरणमाळ 1150. आता त्यांनी याच्यामध्ये आपल्याला तो क्रम लावायला सांगितलेला आहे. आता इकडं चढता क्रम म्हटलं, मग सगळ्यात लहान संख्या इथे येणार. मग आता यातली सगळ्यात लहान संख्या कोणती आहे बरं, सगळ्यात लहान संख्या येणार 860, कारण ही किती अंकी आहे 3 अंकी संख्या आहे. म्हणून सगळ्यात लहान संख्या कोणती येणार 860 मीटर. आता सगळ्यात लहान लिखितली आपण, त्याच्यापेक्षा मोठी कोणती 860 पेक्षा मोठी, ते एक तर सगळीकडेच आहे. 2 नंबरचा अंक पाहू 5, 3, 6, 1. आता इथं शतकस्थानी 1, इथं पण शतकस्थानी 1 आणि इथं पण शतकस्थानी 1. आता दशक स्थानचा अंक पाहू 0,
इथं आहे 1 आणि इथं आहे 5, म्हणजे सर्व त्याच्यापेक्षा थोडी मोठी संख्या कोणती आहे? पन्हाळा. इथं कोणते येणार? 1100 मीटर. काय लिहायचं मग इथं? इथे काय येणार? पन्हाळा. पन्हाळ्यानंतर कोणता येईल बरं आता? 1000चाच येणार, पण त्याच्यामध्ये इथं 1 आहे आणि इथं किती आहे? 5. मग तो कोणता येणार? 1 वाला. मग काय येते? चिखलदरा. चिखलदऱ्याची किती आहे? 1115. 1115. आता त्यापेक्षा थोडी मोठी ही येणार मग 1150. 1150 ते कोणते आहेत? तोरणमाळ. ओके. आता पहा, आता त्याच्यानंतर आहे सप्तशृंगी. सप्तशृंगीची किती आहे? 1416. 1416. तर 1416 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे इथं? 1424 एक आहे. पहा, सर्वात खाली येते नाणेघाट 860 मीटर, पन्हाळा 1100 मीटर, चिखलदरा 1115 मीटर, तोरणमाळ नाणेघाट 860 मीटर, पन्हाळा 1100 मीटर, चिखलदरा 1115 मीटर, तोरणमाळ 1150 मीटर, राजगड 1395 मीटर, सप्तशृंगी 1416 मीटर, हरिश्चंद्रगड 1424 मीटर, महाबळेश्वर 1488 मीटर, साल्हेर 1567 मीटर आणि कळसूबाई 1646 मीटर. तर सर्वात कमी उंचीचं स्थान आहे नाणेघाट आणि सर्वात जास्त उंचीचं स्थान आहे कळसूबाई. तो उतरता क्रम परत असाच आहे. 1646 मोठी संख्या, नंतर त्यापेक्षा छोटी संख्या, त्याच्यापेक्षा अजून छोटी येणार इथे, याच्यापेक्षा अजून छोटी, नंतर त्याच्यापेक्षा छोटी. 1416 नंतर येणार 1395, नंतर येणार 1150, 1115, नंतर येणार 1100 आणि 860 मीटर. हा झाला आपला स्थानांचा चढता क्रम आणि उतरता क्रम. अशा प्रकारे आपला हा स्वाध्याय पूर्णपणे सोडून दाखवला आहे. आता पुढील घटक पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन या बटनावर क्लिक करा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.